हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज वासुदेव हरि वासुदेव हरि जय जय रघुवीर समर्थ नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदनाराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र नुती सार समुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना विश्वदभवना श्री गुरुराया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमान आढळे अलोकी भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी परिया लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी सखेली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. प्रिय संत सज्जनो, आपला जो शुक्रवारचा जो गाथेवरचं जे काय आपलं चिंतन चालतंय त्यामध्ये मागच्या गुरुवारी मला वाटतं गोंगडे महाराजांनी 288 नंबरचा अभंगापर्यंत घेतलेलं होतं. आता आपण आज 289वा अभंग घेतोय. तर या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात ते बघा. एक वेळ प्रायश्चित्त केले चित्त एक वेळ प्रायश्चित्त केले चित्त मुंडण अहंकारा नावे दोष त्याचे ओस पाडिले अनुतापे स्नान विधी यज्ञ सिद्धी देह होम जीव शिवा होता चुका तेथे तुका विनटला. तुकोबारे आपल्या या अभंगामध्ये साधकांनी या परमार्थात आल्यानंतर साधना कशी करावी किंवा त्यांनी काय सोडलं पाहिजे ह्याच्याविषयी चिंतन या अभंगामध्ये सांगतात. ते
आपण जो परमार्थ करतो हा परमार्थ आणि प्रपंच हे दोन गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये जे प्रपंच जो करतो तो अभंग 289. आपण प्रपंच जो करतो तो प्रपंच आपल्याला करायचा नसतो, तो होत असतो. प्रपंच जो प्रारब्धाने आपला होत असतो आणि परमार्थ जो आहे तो आपल्याला करायला लागतो. तो आपल्याला स्वतः त्याची प्रयत्न करून आपल्याला परमार्थ करायला लागतो. प्रारब्धाने आपल्याकडे आलेले आपला हा जन्म मनुष्य देह घेतल्यानंतर 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो मनुष्य देह मिळालाय तो त्या मनुष्य देहामध्ये 84 लक्ष योनी मधले जे काही आपल्याकडनं घडलेले पाप असतील पुण्य असतील ते समसमान झाल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. पाप पुण्य समान झाल्यावर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. पण या जन्मामध्ये आल्यानंतर तुकोबारायांनी नित्यपाठामध्ये सांगितलेलंच आहे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. तुम्हाला नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह दुर्लभ आहे. या दुर्लभ नरदेहामध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे? भगवंताचं चिंतन करायचंय. मनुष्य जात सकळ स्वभावता भजन शिव अस्ताची केवळ माझेच ठाई. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, मनुष्य जात सकळ स्वभावता भजन शिव. ते मनुष्य जे आहे ते सगळं भजनासाठीच या मृत्यूलोकामध्ये आलेले आहेत. पण आपण भजन न करता आपण ह्या प्रपंचामध्ये एवढे गुंतलो की आपल्याला भगवंताचं चिंतन किंवा भगवंताचं भजन हे आपल्याला आठवत नाही. आपल्याला जो प्रपंच करायचा आहे तो प्रपंच करायचा नाही, तो होतोय. किती केलं, आपण लहान नव्हतो, लहानाचे आपण तरुण झालो, तरुण झालं की आता वृद्ध झालो. प्रत्येक वय वाढत जातं. पण आपल्याला कळतं का? प्रत्येक वर्ष आपण पुढे पुढे जातो, आपलं वय वाढतं, आपण मोठे होत जातो, पण आपल्याला कळत नाही. कारण काय की तो प्रपंच जो आहे, जे काही आपलं जे जीवन आहे ते आपोआप होत राहतं प्रारब्धानुसार. पण परमार्थ जो काय तो आपल्याला परमार्थ जो करायचा असतो आपल्याला प्रयत्नाने करायचा आहे. जर आपण प्रयत्न केला नाही तर आपल्याला परमार्थ घडणार नाही, आणि आपण परमार्थ जर घडला नाही भगवंताची प्राप्ती करूच शकणार. या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काय करायचं? भगवंताचं भजन करायचंय. देवे दिला देह भजना गोमटा म्हटलेलं आहे. तो झाला फाटा बाधिकेचा. पण ह्या संसारूपी बाधा आपल्याला एवढे आलेले आहे की आपल्याला तो मनुष्य देह जो भजनाला दिलेले तो भजनाला न लावता आपण प्रपंचात लावतो. प्रपंच आणि परमार्थ हे दोन गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये आपण सगळं आपला संसार करतो, आपलं घरदार सगळं आपण जे काय रोजचं काय करायचं ते करतो, नोकरी धंदा करतो, आपण बाकी सगळे कामं करतो. पण प्रपंच करताना आपण आपलं चित्त कुठे पाहिजे? परमार्थाकडे पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रपंच करा, प्रपंच देहाने करा, पण मनाने तुम्हाला परमार्थ करायचं. तुमचं चित्त जे काय आहे प्रपंचामधनं काढून परमार्थामध्ये लावणं, यालाच म्हणजे भगवंताच्या कडे लावणं, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. आपलं जे काही चित्त आहे हे चित्त आपलं सगळं प्रपंचामध्ये. हा जो प्रपंचामध्ये जे काही आपलं चित्त आहे ते चित्त काढून आपल्याला फक्त जागा बदली करायची. आपल्याला फक्त ते चित्त काढून कुठे लावायचंय? भगवंताच्या चिंतनामध्ये लावायचंय, भगवंताच्या चरणाकडे लावायचंय. आणि तसं केल्यानंतर आपण परमार्थ करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो. संतांनी काय केलं? संतांनी पण तेच केलं. संतांनी पण प्रत्येक संतांनी संसार केलेलाच आहे. माऊलींनी सांगितले, असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रुबारी बाह्य सदा. तुम्ही संसार सोडा असे कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही. संतांनी पण संसार केला आणि संसार करता करता त्यांनी परमार्थ केला. कसा? तर आपलं जे चित्त आहे ते भगवंताच्या चिंतनामध्ये लावलं, भगवंताच्या चरणाजवळ लावलं. आणि तसं केल्यानंतर काय झालं की तो प्रपंच परमार्थ होऊ लागला. प्रपंचामध्ये पण त्यांना परमार्थच घडत होता. म्हणून तुमचा आमचा प्रपंच भगवंताला आवडेल नाही आवडेल माहिती नाही, परमार्थ आवडेल नाही आवडेल माहिती नाही, पण संतांचा प्रपंच परमार्थ तर भगवंताला आवडत होता, संतांचा प्रपंच पण भगवंताला आवडत होता. कारण त्या परमार्थ जो आहे तो प्रपंचामध्ये पण परमार्थच होता त्यांचा. प्रपंच आणि परमार्थ वेगळा त्यांनी केलाच नाही. त्यांनी प्रपंचात राहून भगवंताचं चिंतन केलेलं आहे आणि सदा काळ त्यांनी हेच आठवलं
की भगवान परमात्मा हा सगळं करणारा आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, जो चित्तामध्ये नाना प्रकारचे विषय वासनावृत्ती ज्या जटा होत्या, त्याचे एक वेळ मी मुंडन रूपी प्रायश्चित्त केले. म्हणजे ते जे जटा वाढले होते माझ्या चित्तामध्ये, विषयरूपी जटा, विषयरूपी म्हणजे आपल्या चित्तामध्ये पण एवढे विषय भरलेले आहेत. पंचविषय विषय जे आहेत, त्या पाच विषयांमधले सगळे विषय आपल्यामध्ये आहेत. आणि आपल्या त्या विषयामध्ये एवढा आपण हे झालो, की आपल्या चित्तावर तेवढा विषय आहे. त्या चित्तातला विषय बाहेर गेल्याशिवाय आपलं भगवंताची तिथे येऊन राहणं होणार नाही. भगवंताची स्थापना आपण तिथे करू शकत नाही आपल्या चित्तामध्ये. का? कारण एवढ्या मागच्या जन्मातले जे काही विकार आहेत, त्या विकार सगळ्या चित्तावर भरलेले. जसं आहे का बघा तुम्ही एक तळ्यामध्ये तळं असतं त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यावर एवढं शेवाळं असतं. पण पाणी स्वच्छ आहे. पण वर शेवाळा असल्यामुळे आपल्याला ते पाणी अस्वच्छ दिसतं. बरोबर नाही दिसत किंवा पाणी खालचं खोल दिसत नाही आपल्याला. पण आपण एकदा ते शेवाळं बाजूला केलं, की आपल्याला ते पाणी कसं निर्मळ दिसतं. निर्मळ पाणी असतं आणि त्याच्यामध्ये आपण खालपर्यंत बघू शकतो आणि खाली जे काही दगड किंवा काय असेल ते सगळं आपल्याला तिथे दिसतं. का? कारण ते एकदा शेवाळं बाजूला केल्यावर ते तसंच संतांचं चित्त पण सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, त्यांचं पण चित्त निर्मळ झालेलं आहे. ते निर्मळ झालेले असल्यामुळे तिथं भगवान परमात्मा येऊन राहतो आणि तसं आपलं पण चित्त आपल्याला तिथे स्वच्छ करायचंय. म्हणून तुकोबारा सांगतात की या चित्तामध्ये जेवढे काही विषय वासना होते ते सगळे ती विषय वासना जटारूपी झाले. म्हणजे आपले केसाचे जटा कसे असतात ते जटा झालेले आणि ते जटा मी काय केलं मुंडन केलं म्हणजे ते काढून टाकले, कापून टाकले. तसं या चित्तामधली सगळी जी घाण होती, विषयरूपी घाण होती ती मी सगळी काढून टाकली आणि त्यामुळे काय झालं की ते चित्त निर्मळ झालं. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. जेव्हा आपण चित्त निर्मळ कराल तेव्हा भगवान परमात्मा येणार. तसं ह्यात आपल्या देहामध्ये हे पण भगवंताचं मंदिरच आहे. ह्या भगवंताच्या मंदिरामध्ये जर भगवान परमात्मा येऊन राहायचं असेल तर आपल्याला आतमध्ये आपलं चित्त शुद्ध करायला लागेल, चित्त निर्मळ करायला लागेल. आणि ते चित्त निर्मळ कधी होईल? जेव्हा आपल्यामधले जे विषय वासना आहेत, ते विषय वासना आपण जर काढून टाकल्या, ते बाहेर फेकून दिल्या किंवा ते साफ करून टाकल्या, तर आपल्या तिथे भगवान परमात्मा येऊन राहू शकतो. म्हणून तुकोबारा सांगतात, चित्तामध्ये नाना प्रकारचे विषय वासना रूपी ज्या जटा होत्या, त्याचे एक वेळ मी मुंडन रूपी प्रायश्चित्त केले. देह अहंकार हाच खरा दोष आहे. आपला सगळ्यात मोठा दोष आपला काय माहितीये का? आपला अहंकार. देहात्म बुद्धी जी म्हणतो आपण, देहावरच आपला अहंकार, की हा देह म्हणजे मीच आहे. आणि मी म्हणजे कोण? आपला आतमध्ये जो आत्मा आहे त्याला आपण मानायला पाहिजे, पण आपण हा देह आहे ना, आपण मीच म्हणतो. आता हा देह आपल्याला उष्णा मिळालेला आहे आणि हा आणीला उष्णा, पाचाचा उष्णा आहे, पंचमहाभौतिक आहेत ना, त्याचा उष्णा आहे. आणि हा जो देह आहे, आपल्याला जो भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलाय. आणि आपण भगवंताचं भजन करून हा देह परत भगवंताला अर्पण करायचंय. आणि तो भगवंताचा देह भगवंताचा त्याला अर्पण करायचंय. आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो, हा देह माझा आहे. म्हणजे त्याच्यावर आपण अहंकार करतो की हा मी म्हणजे माझा देह मी आहे. मी आणि माझे विसरले देहाचे अंतःकरण तोची संन्यास जाण निरंतर. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, मी माझे विसरले देहाचे अंतःकरण तोची संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासीच आहे. मी आणि माझं जेव्हा तो विसरला, तो भगवान परमात्मा तो संन्यासी झाला, तोच भगवंत आहे. भगवंत आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये अंश रूपाने आहे, आपल्याला दिसत नाही किंवा कळत नाही. आणि ते कळण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा जन्माला येतो, आईच्या उदरामधून आपण या भूलोकामध्ये येतो, आपण या मृत्यू लोकामध्ये येतो, तेव्हा आपण भगवंताची आळवणी करतो, त्यांची प्रार्थना करतो की मला ह्या घाणीतून बाहेर काढ. आणि त्या गर्भवासाचे दुःख एवढं असतं की मळमूत्र वगैरे सगळं त्याच्यामध्ये आपण लोळतो, त्याच्यामध्ये असतो. की आई त्यावेळेला काय काय गरम गरम खाते, गरम पिते, चहा पिते, सगळं ते आपल्याला लागतं, कारण आपण तो जीव आतमध्ये असतो. एवढं सगळं सहन करत आपण असतो आणि आपण त्यावेळेला भगवंताकडे प्रार्थना करतो की मला एक वेळा इकडनं बाहेर काढ, एक वेळा तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे निवारोनी, आठवीन पाय हा माझा नवस.
रात्रंदिवस पांडुरंग. भगवंताकडे आपण काय सांगतो की मला या गाडीतनं बाहेर काढ आणि मी तुला नवस काय करतो, आठवी पाय हा माझा नवस. रात्रंदिवस पांडुरंगा. आपण भगवंताकडे नवस करतो की मला एकदा बाहेर काढ, मग मी काय करीन, तुझं रात्रंदिवस चिंतन कर. पण काय होतं, एकदा आपण बाहेर आलो की या मायेच्या त्याच्यामध्ये आपण पडल्यानंतर, ती माया आपल्याला गुरफटल्यानंतर आपण भगवंताला विसरून जातो, भगवंताचं चिंतन विसरतो आणि मग आपण काही करत नाही, भगवंताचे चिंतनच नाही, मग आपण संसारामध्येच राहतो. त्यामुळे तुकोबारा सांगतात की हा जो देह अहंकार आहे ना, हाच खरा दोष आहे. की मी आहे, करणारा मी आहे. तसं बघितलं सगळं करणारा परमात्मा आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणूनही वाया गेला किंवा व्यर्थ गेला. भगवान परमात्मा सगळं करणार आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून. सगळं शरीर चालवणारा भगवान परमात्मा आहे. आपल्याला माहिती आहे की भगवान परमात्मा सगळं चालवणार आहे. एक जर आपल्याला हात उचलून जर पुढे ठेवायचा असेल किंवा वर करायचं असेल, तर ती आपली सत्ता नाहीये, भगवंताची सत्ता आहे. त्यांनी जर आपला हात उचलून जर वर ठेवला तर आपण वर करू शकतो किंवा खाली करू शकतो, पण आपली सत्ता काहीच नाही. पण मनुष्याला काय होतं की तो सगळे काम करताना त्याला वाटतं सगळं करणारा मी आहे, म्हणून हा अहंकार आहे. हा अहंकार आहे, तो देह अहंकार हाच खरा दोष आहे, असं तुकोबारा सांगतात. त्याचे मी निर्मूळ करून टाकले. विषयाविषयी पुन्हा पुन्हा होणाऱ्या अनुताप रूपी जलात मी स्नान केले. नंतर मी यज्ञसिद्धी केली, म्हणजे आत्मज्ञान रूपी अग्नीमध्ये देहरूपी धूत द्रव्याने हवन केले. म्हणजे मी एकदा या विषयाचं सगळं जी घाण होती ती काढून टाकली. देह अहंकार सगळा समूळ मी काढून टाकला, देह अहंकार पण काढून टाकला आणि मी सगळं जो काय माझं चित्त आहे त्या विषयापासून दूर केलं. आणि त्याच्यावर मी काय केलं, यज्ञसिद्धी काय केली की आत्मज्ञान रूपी अग्नीमध्ये देहरूपी भूत द्रव्याने हवन केले. म्हणजे या देहरूपी द्रव्याने हवन केले म्हणजे काही आत्मज्ञानामध्ये मी एवढं आत्मज्ञान मला प्राप्त झालं की मी या देहाविषयी विसरलो. हा देह मी आहे विसरलो. हा देह म्हणजे भगवान परमात्माच आहे, असं मी आणि देव वेगळा नाहीये. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. जसे देव आणि संत एक आहे, तसे तुम्ही आम्ही पण भगवंताचे अंश आहोत. अंश असल्यामुळे काय होतं की आपण एकच असल्यामुळे आपल्याला हे कळतं की भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह कशासाठी दिलाय, तर भगवंताने आपल्याला भगवंताचं चिंतन करण्यासाठी दिले. म्हणून ज्या योगाने जीवाशिवाचा भेद झाला होता, त्या अज्ञानाचा त्याग करून उभयंताचे जीवाशिवाचे तात्विक स्वरूप हे ब्रह्मचैतन्य तदरूप मी झालो, असे तुकाराम महाराज म्हणतात. शेवटी काय म्हणतात की हे सगळं झाल्यानंतर मी सगळं विषयापासून बाहेर पडलो आणि माझं देहांकार गेला. मग मी सगळं त्या आत्मज्ञान रूपी अग्नीमध्ये सगळं देहरूपी होत सगळं मी जाळून टाकलं. आणि त्यानंतर काय झालं की माझं अज्ञान निघून गेलं. मुख्य काय असतं, आपलं अज्ञान असतं. अज्ञानामुळे आपण हे सगळं भगवंताला विसरतो आणि हे ज्ञान आपल्याला संत देतात किंवा आपले सद्गुरू देतात. आपण जे आईच्या उदरामध्ये जे काही भगवंताचं नामस्मरण करत होतो, तुम्ही जर बघितलं तर हॉस्पिटलमध्ये तो फोटो जो लावलेला असतो त्या लहान अर्भकाचा, तो त्या आईच्या उदरामध्ये कसा बसलेला, हात जोडून असा उलटा टांगलेला असतो, हात त्याचे जोडलेले असतात. याचा अर्थ काय की तो त्यावेळेला पण आपण भगवंताचं नामस्मरण करत होतो आणि ते नामस्मरण आपण जे विसरलो, ते नामस्मरण आपल्याला परत सद्गुरू आठवण करून देतात. आणि ते नामस्मरण आठवण करून दिलेला जो नामस्मरण आहे ते आपण आपल्या श्वासोश्वासावर घेतल्यानंतर आपण ते नामस्मरणाची आपण त्या अनुसंधान ठेवलं त्या श्वासोश्वासावर, तर आपण त्या भगवंताची प्राप्ती सहज करू शकतो. कारण या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरी साधना श्रेष्ठ नाहीये. कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हटले. हरीच्या नामे कलियुगामध्ये फक्त हरीचं नामच आहे, हे आपल्याला तारक आहे. यात कलियुगामध्ये आपण जर तरुण जायचं असेल, हा भवसागर आपल्याला जर तरुण जायचं असेल, तर भगवंताचं नामस्मरण हे एक तारक आहे. आणि या भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय होईल की आपण ह्या कलियुगामधनं या भवसागरामधनं पार करून आपण भगवंताच्या चरणापर्यंत जाऊ शकतो. आणि हा मनुष्य जन्म आपल्याला एकच जन्म असा आहे, कारण कुठल्या बाकी जन्मामध्ये हे ज्ञान नाहीये. हेची देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये आपल्याला भगवंताचं ज्ञान आहे. बाकी सगळे योनी तुम्ही बघा, पशु पक्षी वगैरे सगळं, बाकी सगळं आहार निद्रा भय मैथून हे सगळ्या योनींना आहे. आपल्याला पण आहे, त्या पशु पक्ष्यांना पण आहे. पण
ते आहार निद्रा भय मैथून सोडून आपल्याला एक अधिक दिलेलं आहे. ते काय आहे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान परी मनुष्य देहाची हे ज्ञान जाण अधिक. मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाने आपल्याला विचार करायचा आहे की आपण ह्या ज्ञान जे मिळाले ते विचार करायचं आहे की मला इथे येऊन काय करायचंय, मी कुठून आलोय, मला इथे येऊन काय करायचंय, मला आता कुठे जायचंय, हे विचार आपण ह्या मनुष्य देहामध्ये आपण करू शकतो. कारण आपल्याला जे ज्ञान आहे आणि सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिल्यानंतर, सद्गुरूंनी जे आपल्याला बोध केल्यानंतर त्या नामावर आपण जेव्हा आरूढ होतो, त्या नामावर आरूढ झाल्यानंतर आपण त्या नामाचं चिंतन सतत जर केलं, त्या सतत नामस्मरण केलं, सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. सतत जर भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर त्या नामस्मरणाने काय होईल की आपण भगवंताची प्राप्ती सहज करू शकतो. आणि संतांनी तेच केलं. संत तुमच्या आमच्या सारखेच आहेत. बघायला गेलो तर आपण पण मनुष्य आहे, संत पण मनुष्यच आहे. पण त्यांनी जेव्हा ते केलं, पण आपण पण करू शकतो. पण आपण त्यांच्यासारखं जर केलं तर त्यांनी ज्याप्रमाणे भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपण पण भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणजे परमार्थ आपल्याला अधिक करायला. म्हणजे जसं जसं प्रत्येक आपलं जे वय आहे ना, जे पहिले 25 वर्ष आपलं जे वय आहे ते आपलं काय असतं की लहान मूल कॉलेज वगैरे हे याच्यामध्ये जातं. दुसरे 25 वर्ष जे काय असतं ते गृहस्थाश्रम. पहिलं ब्रह्म ब्रह्मचारीचं आहे, दुसरं गृहस्थाश्रम आहे, तिसरं वानप्रस्थाश्रम. 50 ते 75 वानप्रस्थाश्रम आणि 75 ते 100 संन्यासाश्रम. तर आता आपलं जर 50 वर्ष झालेले असतील तर 50 वर्षापर्यंत आपण गृहस्थाश्रमापर्यंत 25 ते 50 आपण करू शकतो. पण 50 झाल्यानंतर आपण वानप्रस्थामध्ये आहे. वानप्रस्थ म्हणजे काय? वनामध्ये जाणं. आता आपण इथे ह्या कलियुगामध्ये आपण इथे राहिले, वनामध्ये आपण आता जाऊ शकत नाही. कारण पहिलेच्या लोक जे पहिल्या काळामध्ये जात होते वनामध्ये जाऊन तपश्चर्या करत वगैरे. आता वनात जायची गरज नाहीये. घरी राहून पण तुम्ही करू शकता. फक्त एवढंच करायचं की तुम्ही या परमार्थामध्ये संसारातलं जे काही आपलं चित्त आहे 50च्या नंतर संसारातलं चित्त काढून परमार्थाकडे लावायचं. परमार्थाच्या जे काय असतील साधना ते जास्त वाढवायचे. म्हणून बघा तुम्ही 50 नंतर बघा 51, 52, 53 प्रत्येकाला वन म्हणजे वनप्रास्थाश्रम म्हणजे त्यालाच म्हणतात. म्हणून 51, 52 असं बरोबर आलेलं आहे. तसं हे करायचं. म्हणून तुकोबारे सांगतात की तात्विक स्वरूप जे ब्रह्मचैतन्य तदरूप मी झालो असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मी ब्रह्मपदाला प्राप्त झालो. तुकोबारे सांगतात या अभंगामध्ये की मी हे सगळं सोडलं, विषय सोडला, मला ज्ञान झालं, मग मला अहंकार गेला. हे सगळं झाल्यानंतर काय झालं की मी ब्रह्मपदाला पोचलो. ब्रह्मपदाला म्हणजे भगवंताच्या पदाला पोचलो, भगवंताची निकट जवळ गेलो आणि भगवंताच्या चरणाजवळ मी झालो. आणि त्यामुळे काय झालं की मला ब्रह्मपद ब्रह्मचैतन्य म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये जे चैतन्य आहे ते ब्रह्म आहे त्याची ओळख झाली. आणि ते ओळख झाल्यानंतर मी या परमार्थात मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायला सहज झालं. तसं आपण पण काय करायला पाहिजे, जे भगवंताचं नामस्मरण अखंड जर केलं तर आपण त्या ब्रह्म पदाला जाऊन आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला परमार्थ जास्त करायला लागेल. म्हणजे तुम्ही तुकोबारायांनी सांगितलेलंच आहे, सदा नामघोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर सदा नामघोष करा. आणि सदा नामघोष कदा कदा केलं तर तुम्हाला समाधान कदा कदा मिळेल. सदा मिळणार नाही. सदा नामघोष केला तरच तुम्हाला सदा समाधान मिळेल. तुकोबारायांनी सरळ सांगून ठेवले. म्हणजे हे संतांचे वचन आपण ऐकल्यानंतर त्याच्यावर जर आपण लक्ष घालायला पाहिजे, त्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे की संतांना इथे काय म्हणायचे. म्हणून आपण जो काय आज शुक्रवारचा जो म्हणजे काय गाथेवरचं चिंतन घेतो ते फार चांगलं आहे की रघुनाथ फाउंडेशन यांनी जे काही चालू केलेला हा उपक्रम की या गाथेवरचे एक एक जे अभंग आहेत ते आपल्या नजरेखालून जातात किंवा आपल्या मुखाने आपण म्हणतो. आणि त्यांनी काय होतं की आपल्याला त्या अभंगाची ओळख होते आणि त्या अभंगामध्ये काय म्हटलंय हे थोडं थोडं आपण जेवढं जमेल तेवढं चिंतन करतो. आता असं मी म्हणत नाही की बाबा ह्या अभंगामध्ये हे चिंतन एवढंच आहे. त्याचा तुकोबारायांचा सांगायचा भाव वेगळा पण असेल. पण आपण आपल्या बुद्धीप्रमाणे जेवढं होईल तेवढं चिंतन करायचं आणि आपल्याला समाधान एवढंच होईल की काहीतरी आपल्याकडनं हे चिंतन घडलं
आणि तेवढी तुकोबारायांची सेवा करतात. एवढंच आपलं भाग्य आहे की गाथेचं आणि तुकोबारायांची सेवा आपल्याला करता आली. गाथा म्हणजे कोण? तुकोबाराय स्वतःच आहे. आपल्या समोर एक गाथा आहे, म्हणजे तुकोबारायच आपल्याशी बोलतायत आणि त्यामुळे त्यांची सेवा करायला आपल्याला जो योग येतो, तो त्यांचीच आपल्याला कृपा आहे. माऊलींची आणि तुकोबारायांची कृपा असल्यामुळेच आपल्याला एक जमतंय आणि आपण ह्या सेवा आपण करतो. तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये शेवटी हेच सांगितले, की जीव शिवाचं जे तात्विक स्वरूप जे ब्रह्मचैतन्य आहे, त्या पदाला मी पोचलो आणि त्याप्रमाणे मी माझा परमार्थ साध्य केला. पुढचा अभंग आहे 290 नंबरचा. त्रैलोक्य पाळिता उभगला नाही, आमचे त्या काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिना दया सिंधू माझा. तुकोबारा या अभंगामध्ये भगवंताचं जे सगळ्या जीवाला सांभाळण्याचं जे काही कार्य आहे, ते या अभंगामध्ये आपल्याला प्रतिपादन करतात, ते सांगतात. ह्या जीवांचा सगळं जो काही आपण या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही प्राणी आहेत किंवा मनुष्य प्राणी आहे, बाकी सगळे प्राणी, पशु प्राणी, सगळ्यांचा सांभाळ करणारा भगवान परमात्मा आहे. तो सगळंच आपलं सगळं काम तोच करतो. पण निमित्त आपण फक्त निमित्त आहोत. पण आपल्याला असं वाटतं की आपणच करतो. म्हणजे मगाशी मी सांगितलं की आपला देहात्मबुद्धी असल्यामुळे, की आपण देहावर अहंकार असल्यामुळे आपल्याला असं वाटतं सगळं करणारं मी आहे. आता बघा, तुम्ही रात्री झोपता. रात्री झोपल्यानंतर सकाळी तुम्हाला उठवणारं कोण आहे? भगवान परमात्माच आहे. त्यांनी जर तुम्हाला उठवलं नाही, तर तुमच्या घराच्या बाहेर गर्दी होईल. कारण तो तुमच्यामधनं निघून गेलेला असेल. उठवायला तो नाहीये तिथे. जर तुम्ही सकाळी उठताय 5 वाजता म्हणा किंवा 6 वाजता, उठवणारा तोच आहे. कारण तुम्ही रात्री झोपताना त्याचं नामस्मरण करून झोपला, तर तुम्ही सकाळी उठताना तो तुम्हाला उठवेल आणि तुम्ही सकाळी उठून त्याचं नामस्मरणच पहिलं करायचं. कारण हे मुख्य आहे. जर तुम्ही दिवसभरामध्ये जर नामस्मरण करू शकला नाही, तर शेवटी दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी पूजा करताना जमचा 5 मिनिटं नामस्मरण तुमच्याकडनं घडलं. दिवसभरामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकला नाही, विसरले. तुमचं कामामध्ये एवढं लक्ष होतं की तुमचं नामस्मरण करण्यावर लक्ष नाही. त्यावेळेला तुम्ही काय करायचं, की रात्री जेव्हा तुमचं सगळं जेवण झाल्यानंतर तुम्ही झोपायला जाता, तेव्हा तुम्ही त्या अंथरुणावर पडायला जाणार, झोपायला जाणार, तेव्हा त्या अंथरुणावर तुम्ही 5 मिनिटं बसायचंय आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. जे सद्गुरूंनी तुम्हाला जे नाम दिले, ते नामस्मरण तुम्ही बसलेले असताना तिथे 5 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करून झोपा. आमच्या इथे एक महात्मे होते, त्यांचं नाव गणपत बाबा जाधव. विक्रोळीला म्हणजे संत पदालाच ते पोहोचले, कारण त्यांनी एवढं भगवंताचं चिंतन हे ते केलं आणि त्यांचं प्रपंचामध्ये लक्षच नव्हतं. सतत परमार्थ काही असेल तरी परमार्थाचंच करायचे. सतत त्यांचं नामस्मरण. कुठे ते बाकी कामामध्ये कुठे काय मोठ्या कार्यक्रमामध्ये जात नव्हते. जाऊन लगेच निघायचे आणि कुठेतरी जाऊन बसून एकांतामध्ये नामस्मरण करायचे. ते काय सांगायचे की तुम्ही रात्री ना झोपताना कडी लावून झोपा. ते काय म्हणायचे, रात्री झोपताना कडी लावून झोपा आणि मग तुम्ही बघा सकाळी उठल्यावर किती चांगलं. आता आम्हाला त्यावेळेला कळत नव्हतं. आपल्याला काय वाटत होतं, कडी लावून झोपा म्हणजे आपल्या दाराची कडी असतेच. प्रत्येकाच्या घराला दाराला कडी असते. 2 कड्या, 3 कड्या, 4 कड्या, जे काय असतील, जेवढे कड्या असतील, आपण सगळे कड्या लावून झोपतो. पण त्यांचं म्हणण्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला, की ते काय म्हणायचे, तुम्ही रात्री झोपताना कडी लावून झोपा म्हणजे काय, की रात्री झोपताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. 5 मिनिटं बसा आणि झोपा. 5 मिनिटं बसा, भगवंताचं नामस्मरण करा आणि तुमच्या मुखाला भगवंताचं नामस्मरण करता करता तुमचं मुख बंद करा आणि झोपा. म्हणजे ती कडी लावा. म्हणजे तुमच्या मुखाला कडी लावा, भगवंताचं नामस्मरणाची कडी लावा. नामस्मरण करता करता कडी लावा आणि तुम्ही सकाळी उठले की तुम्हाला भगवंताचं नामस्मरण आठवेल. पहिले उठल्या तुम्हाला भगवंताचंच नामस्मरण आठवेल. आणि तुम्ही जरी झोपले असाल, तुम्ही सुषुप्तीमध्ये असाल, 3 अवस्था, जागृती, सुषुप्ती आणि आपण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्था आहेत. स्वप्न मधला काळ आहे, पण आपण जेव्हा सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा आपल्याला कळत नाही आपण जागे आहोत का आपण झोपलेलो असतो. आपल्याला गाढ झोप लागते. पण त्यावेळेला पण आपलं आतमध्ये नामस्मरण करतो, तो कोण? भगवान परमात्मा करतो. त्यावेळेला पण नामस्मरण चालू असतं. आपलं जे काही
श्वास चालू असतो त्यावेळेला पण सुषुप्तीमध्ये. तसं भगवान परमात्मा आपलं नामस्मरण आतमध्ये बसून करतो. पण सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला आठवतं आणि त्यावेळेला तसं केलं तरच आपल्याला थोडंफार आपलं चिंतन होईल, भगवंताचं नामस्मरण होईल. पण तुकोबारा सांगतात, त्रैलोक्याच्या रक्षण करताना जो देव कधी त्रासला नाही त्याला आमचे रक्षण करण्याचे मोठे ओझे आहे का? नाहीये. तुकोबारायांना म्हणायचं आहे की ते माझं रक्षण करण्याचं ओझं त्याला नाही, कारण तो सगळ्यांचं रक्षण करतो. प्रत्येक जीवाचं रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे. त्यामुळे माझं रक्षण करणं म्हणजे त्याला मोठं नाही. दगडाच्या पोटात असणारा बेडकाच्या तोंडात चारा कोण घालतो? आता आपल्याला माहित आहे की जेव्हा तुकोबाराय भंडारा डोंगरावर हे करत होते, नामस्मरण करायला जात होते, तेव्हा एकदा शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराज तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांचे जे त्यांच्यावर मावळे होते त्यांनी काय केलं की तुकोबारायांना ते तिथे सगळे दगड होते, त्या दगडावर एक घाव केला आणि त्या घाव केल्यानंतर त्या दगडाच्या आतमध्ये एक बेडूक होता. तेव्हा त्यांना वाटलं की या दगडाच्या आतमध्ये जो बेडूक आहे त्या बेडकाला जेवण कोण देतं? तर भगवान परमात्मा देतो. त्या दगडाच्या आत जरी तो बेडूक असेल, हेच इथे सांगतात की दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाच्या तोंडात चारा कोण घालतो? तर भगवान परमात्मा सगळ्यांचं हे करतो. पुढे म्हणतात की नाना प्रकारचे पक्षी आणि अजगर प्राणी हे आपल्या खाण्याचे पदार्थाचे जरी संचय करत नाहीत तरी देव त्यांचे रक्षण करतो. आता तुम्ही आम्ही कसं आपण मनुष्य प्राणी आहोत, मनुष्य आहोत. मनुष्य असल्यामुळे आपल्याला काय असतं? चिंता असते. नित्य उठवून या खावायची चिंता. आपण आता असलो तरी आपण उद्या सकाळी काय करणार आहे, उद्या दुपारी जेवणाला काय करणार, ही आपली चिंता आतापासून असते. आपण चिंता करतो आणि आपण सगळं संचित करतो, आपले सगळे सामान जमा करतो. कितीतरी दिवस आपल्याला लागणारं सगळं सामान आपण जमा करतो. पण काही पक्षी असतात, पक्षी काय त्याचा विचार करत नाहीत. त्यांना जे दाणे मिळाले ते दाणे तेवढे उचलतात आणि ते निघून जातात. म्हणजे त्या पक्षी अंगडी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला मिळणारच आहे हे त्यांना माहिती आहे. पक्ष्यांना पण माहिती आहे. पक्षी काय गोळा करत नाहीत, ते जातात त्या अंगणामध्ये जे धान्य टाकलेले असतात ते धान्य तेवढे घेतात, खातात आणि ते उडून जातात. त्यांना तेवढ्या वेळेपुरतं त्यांना ते पाहिजे असतं. उद्याची चिंता ते करत नाहीत. आपण फक्त उद्याची चिंता, प्रत्येक काही दिवसाची चिंता, पुढच्या काय भविष्याची चिंता आपण करतो. पण पक्षी प्राणी वगैरे काय करत नाहीत. तसं तर अजगर आहे, अजगर पण असंच पडलेला असतो. त्याच्या जर मुखाजवळ काय आलं तेवढंच तो खातो आणि असंच आराम करून पडलेला असतो. त्याला कोण देतं? भगवान परमात्माच त्यावेळेला काही ना काही रूपाने त्याला तिथे भोजन देतो. म्हणून भगवान परमात्मा हे सगळं आपलं रक्षण करतो, आपल्याला जेवण देतो सगळं. कधी? जर आपण त्याच्यावर भार टाकला तर. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवा पायी. जर आपण भगवंतावर भार टाकला तर तो सगळं आपलं करणारच आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण कामधंदा नाही करत, कामधंदा करायचा, पण आपण जेवढं होईल तेवढं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण म्हटलेले. परमार्थ हे महाधन आहे आणि जोडी देवाचे चरण आहे. धन आपण जमा करतो पण त्याच्यापेक्षा मोठं धन कुठले? परमार्थ महाधन. परमार्थ हे महाधन आहे आणि जर आपण परमार्थ केलं तर बाकी सगळं आपल्या बरोबर येणार आहे. भगवान परमात्मा ते सगळे आपली सोय करणार. कारण भगवान परमात्म्याने सांगितलेलंच आहे की मी सगळ्यांचं रक्षण करतो, सगळ्यांना जेवण मी घालतो. आता भगवान परमात्मा कसं आहे की सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळे जेवण झाले हे बघतात भगवान परमात्मा आणि मग नंतर स्वतः जेवतात. आपल्याला एक दृष्टांत माहिती आहे की वैकुंठामध्ये एकदा रुक्मिणी माता आणि देव वगैरे होते, तेव्हा जेवणाची वेळ झालेली, सगळं जेवण तयार होतं आणि ताट वगैरे वाढून तयार केलं. रुक्मिणी मातेने भगवंताला बोलवलं, या आता जेवायला बसा. भगवंत बोलले थांब एक मिनिट थांब, मी जरा बघून येतो. आणि ते गेले आणि ते गेल्यानंतर त्यांनी बघितलं की झालं, सगळ्यांना जेवण मिळालेलं आहे, आता मी बसू शकतो.
मग ते उठून आले तिकडनं आणि जेवायला बसले आणि जेवले. रुक्मिणी माताला असं वाटलं की भगवान परमात्म्याला जेवायला बोलवल्यानंतर ते 1 मिनिट थांब म्हणून ते जाऊन काय बघायला गेले आणि ते का गेले, काय असं काय झालं विचारलं. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, काय नाही, मी एवढंच बघायला गेलो की सगळ्यांचं जेवण झालं, सगळ्यांना जेवण मिळालंय का, हे झाल्यानंतर आता मी जेवू शकतो, कारण मी सगळ्यांना जेवण दिल्यानंतर मी जेवतो, असं सांगितलं. रुक्मिणी मातेनं वाटलं, हे असं कसं आहे, असं कसं ते देतात सगळ्यांना, बघू आपण. म्हणून त्यांनी काय, एक त्यांना काहीतरी एक करावं, त्यांना दाखवावं की तुम्ही जे सांगताय बरोबर नाही, असं भगवंताला सांगू. असं म्हणून त्यांनी काय केलं, एक डबी घेतली आणि त्याच्यात एक मुंगळा पकडला आणि तो मुंगळा त्या डबीमध्ये टाकला. आता त्या डबीला झाकण लावलं, गच्च झाकण लावलं, ते दुसऱ्या एका डबीत मध्ये ठेवलं आणि मोठ्या डबीमध्ये ठेवून त्या कपाटात आतमध्ये तिजोरीमध्ये ठेवून दिलं. आणि काही दिवसांनी जेव्हा भगवंतांना ह्या विषयाचा जर विसर पडल्यानंतर ते परत रुक्मिणी मातेनं भगवंताला सांगितलं की तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची, ती गंमत दाखवायची, म्हणून मी तुम्हाला दाखवते, तुम्ही माझ्या महलामध्ये या. आता भगवंताला काय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, भगवंताला माहिती होतं, त्यांना काही न सांगता भगवंताला सगळं कळतं, कारण जे काही आपल्या मनामध्ये चालतं ते पण भगवंतच ओळखतो, भगवंत ओळखतात. आपल्याला समोरच्याला कळत नाही, पण भगवंताला सगळं कळतं, सगळ्यांचं ज्या मनातलं आहे ते कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंभर पर्यचन. तर त्याप्रमाणे भगवंताला माहिती होतं आता काय आहे ते. तर रुक्मिणी मातेने काय केलं, ती डब्बी आणली आणि सांगितलं, मी तुम्हाला आता काहीतरी गंमत दाखवते. जेव्हा रुक्मिणी मातेने ती डबी उघडली तेव्हा ते बघितलं, तो मुंगळा होता तिथे, पण त्या मुंगळ्याच्या तोंडामध्ये एक तांदूळाचा दाणा होता. रुक्मिणी मातेला वाटलं, अरे ह्याच्या मुखामध्ये तांदळाचा दाणा कसा आला, मी काय घातला नव्हता आणि मी फक्त मुंगळा पकडून बंद केलेला आणि आतमध्ये ठेवलेले, हा दाणा आला कसा. म्हणून त्यांनी परत डबी बंद केली आणि भगवंताला सांगितलं, काय नाही, काय दाखवायचं काय नाही, सगळं झालं, आता सोडून द्या. तेव्हा भगवंताला कळलं, भगवंताला माहिती आहे सगळं. त्यांनी विचारलं, काय झालं. ते बोलले, बरोबर आहे, तू त्या डबीमध्ये मुंगळा ठेवलाय वगैरे असं ते दाखवायचं होतं तुला, ठीक आहे. पण रुक्मिणी मातेने सांगितलं भगवंताला, पण त्या डबीमध्ये जो काय मुंगळा मी ठेवला होता तो असा एक एक फक्त मुंगळा होता त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये ते तांदळाचा दाणा आला कसा. तर भगवंताने सांगितलं, काय नाही, ते तांदळाचा दाणा कसा आला, जेव्हा तू ती डबी उघडून त्यात मुंगळा ठेवून जेव्हा तू डबी बंद करायचं म्हणून जर डोकं खाली केलं, तर तुझ्या भांगातले जे काही अक्षता होते ते मी ढकलून त्या डबीत टाकले आणि ते त्याला त्यावेळेला ते अन्न मिळालं. मग आता तुला कळलं असेल की प्रत्येक जीवाचं अन्न कसं मिळतं, त्याची सगळी सोय मी करतो. म्हणून ह्याप्रमाणे तुकोबाराय आपल्याला अभंगामध्ये हे सांगतात की त्या दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाच्या तोंडात चारा कोण घालतो, तो भगवान परमात्मा सगळं देतो. सगळ्या जीवाचं रक्षण आणि सगळ्या जीवाचा जो काही पालन पोषण जे आहे ते भगवान परमात्मा करतो आणि त्यामुळे तो सगळं करतो. आणि पक्ष्यांना आणि अजगराला पण जे जे काय भोजन देणारा तोच आहे. त्यामुळे तुकोबाराय सांगतात की आपला सर्व भाग त्याच्यावर घातला असता, दयेचा केवळ समुद्र असा जो माझा देव, तो कधीही आपली उपेक्षा करणार नाही. म्हणजे आपण जर सगळा भार त्याच्यावर टाकला तर तो आपला भार सांभाळणारच आहे, तो काही नाही, तो सगळं आपलं रक्षण करणार आहे आणि आपला भार तो सांभाळणार आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितले, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तर भगवंताचं जर चिंतन आपण सतत केलं आणि आपला जर भार भगवंतावर टाकला तर आपले सगळी कामं तो आधीच करतोय. जरी ज्यांनी कोणी भार टाकला नसेल त्यांची पण कामं करतो, जो त्यांचे भजन करतो त्यांचे तर कामं करतोच आणि जे भजन करत नाही त्यांचे पण कामं करतो. कारण त्यांनी ह्या मृत्यूलोकामध्ये आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपलं जे काय पालन पोषण करणं ही त्याचीच जबाबदारी असल्यामुळे भगवान परमात्मा सगळ्यांचं रक्षण करतो. त्यामुळे जो काय भजन करतो त्याचं पण रक्षण तो करणारच आहे, तो सोडणार नाहीये. ते सगळं भगवंताच्या हातात आहे आणि तो त्याप्रमाणे ते रक्षण करताना तो भगवान परमात्मा काय करतो की जरी तुम्ही काय केलं नाही तरी भगवान परमात्मा तुम्हाला रक्षण करणारच आहे. कारण काय, तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमच्याकडे जे आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, म्हणजे तुम्हाला ज्या स्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलंय त्याला कळतंय काय आहे, तुम्हाला कसं ठेवायचं, काय करायचं हे भगवान परमात्म्याला माहितीये. आणि तो जेव्हा तुमची स्थिती त्याप्रमाणे ठेवतो तर तुम्ही त्या स्थितीमध्येच तुम्ही राहा.
आणि तुमच्या मनाला समाधान होईल. आईचं वैसनी करा की चित्त आवडी अनंत आळवावा. तुम्ही काय करायचं, तुम्ही एका ठिकाणी बसायचं, भगवंताचं नामस्मरण सतत करायचं आणि तुम्ही तसं झाल्यानंतर काय होईल, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमचं चित्ताला समाधान असू द्या आणि तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यात समाधान माना. किंवा असं म्हणू नका माझ्याकडे हे कमी आहे, मला अजून एवढं पाहिजे, त्याच्या मागे लागू नका. तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यात समाधान माना. तेव्हा तुम्हाला काय बघा, भगवान परमात्मा सगळं जे पाहिजे ते देणार. कारण त्याला सगळंच कळतं. देव म्हणजे काय, देवाची जर व्याख्या आपण केली आहे तर देव म्हणजे काय देऊ, कसं देऊ, किती देऊ, कुठे देऊ, काय देऊ, देव म्हणजे काय देऊ असं देव आपल्याला विचारतात आणि त्याप्रमाणे देव आपल्याला सगळं देतात आणि त्यामुळे त्यांचं चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर आपण भगवंताचं चिंतन करत नसू तर हे फार आपलं मोठं पाप आहे. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितले, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. नामाशी विनमुख म्हटलेले, जो नामापासून वेगळा आहे, नामापासून लांब आहे, भगवंताचं नामस्मरण करत नाही, त्याच्यासारखा पापी कोण नाही. आणि तो जो पाप करतो त्याला मग पुढे काय नरकच आहे. त्याला परत 84 लक्ष योनी फिरून यायलाच लागेल. कारण आपण आता 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय आणि आपण ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय आणि ह्या मनुष्य जन्मामधनं आपण आपला उद्धार करून घ्यायचंय आणि त्यासाठी भगवंताचं चिंतन आपल्याला सतत करायचं. तर आता पुढचा अभंग आहे 291 नंबरचा अभंग. दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने, हे का करू आधरिले खोटे वचन आपले. तुम्ही पापा भीता आम्हा उपजावया चिंता, तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा. आता या अभंगामध्ये तुकोबारायांनी त्यांचं नामसंकीर्तनाचं महत्व काय आहे हे आपल्याला सांगितलं. त्यांनी सरळ सांगितलं, नामसंकीर्तन केलं की तुमचे सगळे दोष पळून जातील. तुम्ही जे कीर्तन केलं की तुमचे सगळे दोष पळून जातील, तुमचे दोष निघून जातील. नामसंकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरेशी. न लगती सायाच जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. म्हणजे तुम्ही जर नामसंकीर्तन केलं तर तुमचे सगळे दोष पळून जातील. नामसंकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरी. जळतील पापे सगळे जळून जातील. आता जळून जातील अजून एक अभंगामध्ये आपल्या माऊलींनी सांगितले, दुसऱ्या अभंगामध्ये हरिपाठामध्ये, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. एका क्षणामध्ये तुमचे सगळे पाप लयाला जातील, निघून जातील. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आता समजा एक मोठ्या गोडाऊन मध्ये तुमच्या गवताच्या गंजाच्या गंजी आहेत, सुकलेलं गवत आहे, त्या गंजा असे टाकलेले, एक एक गट्टे करून टाकलेले भरपूर आहेत, 100-200 गट्टे. आता त्या 100-200 गट्टेला जर तुम्हाला जाळायचं असेल तर तुम्हाला किती काड्या लागतील माचीसच्या? जर आपल्याला त्या सगळ्या गट्टे जर आपल्याला जाळून टाकायचे असतील तर आपल्याला फक्त एक काडी बस आहे. एक काडी जर आपण लावली तर त्या गवताला एक गट्टीला जर आग लागली ते हळूहळू सगळे ते पसरणार आहे, सगळे गट्ट्या ते जळून खाक होऊन जातील. तसं तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे त्या नाम घेणाऱ्याचं काय होतं, तुम्ही ते जप केलं, हरीचा जप केल्यानंतर काय होतं की तुमचे सगळे पापे असे जळून जातात. हरी उच्चारणे अनंत पापराशी, तसे तुमचे पाप जातील. पण तुम्ही जर नाम घेतलं नाही, नामासे विनमुख तो नर पापिया, अरे विण धाव्या न पवे कोणी. म्हणजे तुम्हाला सगळ्यात मोठं पाप आहे की जे नामस्मरण आपण जर केलं नाही तर मोठं पाप आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकोबा सांगतात, दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने, हे का करू आदरिले खोटे वचन आपले. तुमचे नामसर संकीर्तन केल्याने सर्व दोष नाहीसे होतात असे तुम्हीच भागवतादी ग्रंथातून सांगितले. प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की प्रत्येक संतांनी आपल्याला अभंगामध्ये हेच सांगितलं की तुम्ही नामस्मरण केल्यावर तुमचे पाप जे निघून जातात. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे आणि पुण्यवंत व्हावे घेता
सज्जनांची नावे. एका अभंगाचं आहे, पहिलं चरण आणि शेवटचे चरण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. शेवटचा अभंग चरण काय? तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. म्हणजे पापे कधी जातील? तुम्ही भगवंताचं नामस्मरण, संतांचं नामस्मरण केलं तर पाप जाणार आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्ही सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलंय. तर ह्या संतांनी हे सांगताना हे काय भागवत आदी ग्रंथामध्ये आपल्याला हे सांगितलंय की आपल्याला वचनाला बाळ का आणता? तुम्ही पापाला भीता, आम्हाला जन्म घेण्याची भीती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा तुमची सेवा कलिकाळाला जिंकेल. म्हणजे आपण भगवंताची सेवा केली, भगवंताचं नामस्मरण अखंड जर केलं आणि त्या नामस्मरण अखंड करताना काय होतं की त्या भगवंताच्या प्राप्ती आपल्याला सहज होते आणि त्या सहज प्राप्ती झाल्यानंतर आपण ह्या प्रपंचामध्ये करता करता आपल्याला प्रपंच करता करता आपला परमार्थ होऊन जातो. आपल्याला वेगळं काय करायचंच नाहीये, प्रपंच करायचंच आहे, पण प्रपंचामधलं थोडं लक्ष किंवा मन, आपलं जे चित्त असेल, सगळं 100% जर चित्त आपण प्रपंचामध्ये दिलं तर आपल्याला काय फायदा नाही. त्या प्रपंचामधलं 100% मध्ये समजा 70 ते 80% जर चित्त जर काढून आपण परमार्थामध्ये लावलं तर आपण त्या परमार्थामध्ये लावल्यानंतर भगवंताची प्राप्ती सहज आपण या जन्मामध्ये करू शकतो. आपण जर भगवंताची प्राप्ती या जन्मामध्ये करून घेतली नाही, आपण भगवंताचं चिंतन केलं नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर परत आपल्याला 84 लक्ष योधी फिरायला लागेल. म्हणून तुकोबारा सांगतात की तुम्हाला नामसंकीर्तन करायचंय. नामसंकीर्तन म्हणजे काय? भगवंताचं नाम आपण ह्या वाचेनी जे आपण वैखरीने जे घेतो आपण ते उघडा मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे. पण जे गुह्य जे आहे, गुह्य जे मंत्र असतं ते संत आपल्याला सद्गुरू देतात. ते सद्गुरूंनी जे दिलेलं नाम असतं ते आपल्या श्वासोश्वासावर घ्यायचं असतं. 21,600 श्वास आपल्याला भगवंताने दिलेले. दिवसातनं आपण 21,600 श्वास घेतो. पण ते श्वास आपण असेच वाया घालवतो. कुठल्या तरी कामामध्ये आपल्याला राग आला किंवा आपण काहीतरी टेन्शन घेतलं किंवा आपण जरा जास्त घाईघाईने आपण कामं केली तर ते श्वास जर फास्ट होतात आणि फास्ट झाल्यानंतर काय होतं की ते आपले श्वास वेस्ट होतात. आणि जर आपण नामस्मरण त्या श्वासोश्वासावर केलं तर तेवढे श्वास आपण भरून काढू शकतो. कारण मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे तो आपले जन्म आपण सगळे एक एक वर्ष झाल्यानंतर आपण आपलं वाढदिवस साजरा करतो आणि आपण आनंद व्यक्त करतो. पण वाढदिवस झाला म्हणजे आपलं 1 वर्ष कमी झालेलं असतं, 1 वर्ष वाढलेलं असतं आणि वय वाढतं आपलं, पण आपलं आयुष्य कमी झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं 1 वर्ष वाढलं म्हणजे आपण आनंद साजरा करतो, सगळे लोक आपल्याला हे करतात, शुभेच्छा देतात आणि आपण त्या दिवशी आपण जरा सगळे काम सोडून आपण आराम करतो आणि सगळं काही नाही कुठेतरी आपण पार्टी करतो. लोक हल्लीचे ह्याच्यात असतात पार्टी करणं हे करणं, पण त्यामुळे आपण काय म्हणतो की हा आज माझा वाढदिवस आहे म्हणून आनंद व्यक्त करतो. पण वाढदिवस म्हणजे आपल्याला दुःख व्हायला पाहिजे की 1 वर्ष आपलं कमी झालंय, 1 वर्ष आयुष्य आपलं कमी झालंय आणि गेल्या 1 वर्षामध्ये मी काय केलं ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आपलं चिंतन पाहिजे, आपलं मनन चिंतन मनन असं पाहिजे की गेलं 1 वर्ष आपण वाढदिवस साजरा करतोय आज म्हणजे 1 वर्ष गेलं आपलं. त्या 1 वर्षामध्ये मी किती भगवंताचं चिंतन केलं, की मी किती दान पुण्य केलं, की किती परमार्थिक कार्य केलं, की भगवंताचं चिंतन माझ्याकडनं किती घडलं, हे सगळं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि हे जर चिंतन करता करता आपल्याला आपलं दुःख वाटायला पाहिजे की हा 1 वर्ष मी फुकट घालवलं, हे मी काय केलं नाही, माझ्याकडनं काही घडलं नाही, मी फक्त प्रपंचच केला, परमार्थाकडे मी बघितलंच नाही. असं जर झालं तर आपण काय होईल की आपल्याला कळेल की जर आपलं वय वाढतंय ना ते वय वाढलेलं असं आयुष्य कमी होतं. आपल्याला जे काही भगवंतानी जे हा जन्म दिलाय तो वर्षावर दिलेला नाही, श्वासोश्वासावर दिलेला आहे, श्वासावर दिलेला आहे. तुमचं जे आयुष्य आहे ना ते श्वासावर आहे. तुम्हाला भगवंतानी देऊन पाठवले, तुम्हाला एक 10 कोटी श्वास, एकाला 15 कोटी श्वास, एकाला 8 कोटी श्वास, असे कोटी वगैरे असे श्वास दिलेले आणि ते श्वास तुम्ही किती भरून काढताय त्याच्यावर तुमचं पुढचं तुम्ही कुठे जाल, भगवंताच्याकडे जाल, वैकुंठामध्ये जाल, स्वर्गामध्ये जाल किंवा नरकामध्ये जाल हे तिथे ठरतं. तुमचं कर्म कसं आहे त्याप्रमाणे तुमचं ते पुढचं हे ठरतं. त्यामुळे तुम्ही जे श्वास घेताय ते श्वास भगवंताच्या नामस्मरणाने भरून काढा आणि ते नामस्मरणाने भरून काढल्यावर काय होईल की आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज होईल. आणि किती झालं, संसार किती करा, संसार तुम्ही कराल ना ते किती केलं तरी त्याच्यात काय तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण संसारात दुःखच आहे,
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये तुम्हाला सतत दुःख मिळेल. थोडं तुम्हाला असं वाटेल की सुख आहे, पण ते सुख नसून ते परत तुम्हाला तिथे जास्त दुःखच होईल. आणि जन्माला आल्यापासून मरणापर्यंत हा संसार आहे. जन्म आणि मरण हे दोन टोक आहेत आणि ह्या मधला काळ आहे तो आपला संसार आहे. आणि या संसारामध्ये दुःखच भरलेलं आहे. आणि जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर सुख कुठे आहे? भगवंताच्या चरणाकडे. सुख कुठे आहे? ह्या संतांकडे आणि भगवंताकडे या दोघांकडे आपल्याला सुख मिळेल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी करसी तळमळ तरी तू जाय पंढरीसी एक वेळ म्हटलेलं आहे. पंढरीला एक वेळ जा, एक वेळा वारीला जा, मग तुम्हाला कळेल काय सुख आहे. तो सुख सोहळा स्वर्गी नाही. आता आपली वारी येते जुलैच्या 7 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान आहे आणि 8 तारखेला माऊलींचं प्रस्थान आहे. तर आता वारी ही जुलैच्या 7 आणि 8 तारखेला सुरू होणार आहे. 18 दिवसाचा आपल्या वारीचा जो कार्यक्रम आहे त्या वारीमध्ये किती सुख असतं. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या लोकांना पण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गाचे लोक जे काही देव आहेत ना स्वर्गामध्ये ते म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म दे. कारण काय त्या स्वर्गामध्ये काय नाही, तिथे भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही, फक्त आराम आहे. अमृत घ्यायचं, मजा करायची, तेवढंच आहे. आणि इथे येऊन जर आपण पण तेच तसंच केलं तर काय फायदा आहे. म्हणून ते लोक इच्छा करतात की ह्या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्म द्या, म्हणजे आपल्याला भगवंताचं चिंतन घडेल, भगवंताचं नामस्मरण मिळेल, भगवंताचं आपल्याला असं. त्यामुळे त्याच्यामुळे ते दिसत नाही. माईक कोणाचा चालू असेल? रामकृष्ण हरी. एकनाथ दादा तुमचा माईक बंद करू का? हा तुमचा माईक बंद करते मी. हा केला. तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ते ह्या मृत्यूलोकामध्ये येऊन जन्म घेण्याचं त्यांचं एक इच्छा असते. का की या मृत्यूलोकामध्ये भक्ती आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताचं ध्यान आहे. त्यामुळे भगवंताची सेवा करता येते आणि तिथे त्यांना काय मिळत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळालाय. आणि त्याच्याहून जास्त भाग्यवान कधी आहोत आपण की आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायांच्या नंतर आपला जन्म मिळालाय. जर त्यांच्या आधी जर आपल्याला जन्म आला असता तर आपल्याला हे कळलं नसतं परमार्थाचं काही. ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्याला हा परमार्थिक जो मार्ग दिलाय तो मार्ग आपल्याला कधी कळला? आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो. संतांच्या नंतर आपल्याला जन्म मिळालाय आणि त्या संतांनी आपल्याला दाखवून दिलंय की भगवंताची प्राप्ती कशी करायची. कारण संतांच्याकडे आपल्याला गेल्यानंतर संतांचा जन्म का होतो की प्रत्येक वेळेला भगवान परमात्मा अवतार घेऊ शकत नाही. भगवान परमात्माने 10 अवतार घेतले, 24 अवतार आहे. भागवताप्रमाणे 24 अवतार आणि मूळचे मुख्य जे 10 अवतार आपण मानतो ते 10 अवतार घेतल्यानंतर प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीसाठी भगवान परमात्मा येऊ शकत नाही. म्हणून ते काय करतात, संत त्यांच्या भगवान परमात्मा जवळच असतात वैकुंठामध्ये, ते त्यांना पाठवतात. ते त्यांना या मृत्यू लोकामध्ये पाठवतात आणि ह्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. संत हे कळवळ्याची जाती म्हटलेले संतांना. का? कारण ते लाभ न बघता प्रीती करतात. त्यांना काही लाभ नको, आपला उद्धार करण्यासाठी इथे या मृत्यू लोकामध्ये येतात आणि तुमचा आमचा उद्धार करतात. आणि ते करण्यासाठी ह्या मृत्यू लोकामध्ये येतात आणि आपल्याला हा परमार्थिक मार्ग ते दाखवून देतात. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेणेची पण ते चालू जाता न पडे गुत्ता कोठे काही. निळोबारायांचा अभंग आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते संत तुम्हाला मार्ग दाखवतात. ज्या मार्गाने तुम्हाला उजळाव्या आलो वाटा खरा खोटा निवाडा तुकोबारे सांगतात. उजळाव्या आलो वाटा. प्रत्येक संत वेगवेगळे संत त्या वेळेला जे अवतार घेतात ते प्रत्येक मागच्या संतांचं जे वाटा आहे ते हे करतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. संत काय करतात, हा राज्यभार आहे तो म्हणजे हा तुम्हाला एक्सप्रेस हायवे सारखा हा मार्ग करून ठेवतात. कधी ते बाकी तो जे काय वाईट असलेले सगळे खडे वडे काढून टाकून तो मार्ग स्वच्छ करतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे तो राज्यभार म्हणजे एक्सप्रेस हायवे सारखा तुम्हाला असा मार्ग करून देतात. त्या मार्गावरून चालल्यानंतर तुम्ही फक्त शेवटी भगवंतापर्यंत पोहोचू शकता. तसे ह्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक
संप्रदायामध्ये वेगवेगळ्या वाटा आहेत. प्रत्येक संप्रदायामध्ये वेगवेगळ्या वाटा दिलेल्या आहेत. संतांनी पण आपल्याला एक मार्ग दिलाय. दुसऱ्या काही संप्रदायामध्ये वेगळ्या वाटा आहेत. पण त्या सगळ्या वाटा शेवटी कुठे जाणार आहे? भगवंताच्या चरणात. कुठलीही वाट तरी धरली तुम्ही, त्यातून आपला हा वारकरी संप्रदायाची जी वाट आहे ना, ती वाट एक्सप्रेस हायवे. त्या वाटेने जर तुम्ही चालले ना, तुम्ही सरळ भगवंताकडे पोहोचू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागेल, परमार्थ करायला लागेल. तो परमार्थ म्हणजे प्रयत्न. आणि ह्या परमार्थामध्ये तुम्हाला काय होईल की तो सरळ जी वाट आहे, त्याला कुठे आडवाटा नाहीये, सरळ वाट आहे. त्यांनी सरळ सांगितलंय, जे काय आहे ते संतांनी सरळ उघडं करून सांगितलंय. त्यांनी काय त्याच्यात काही हे ठेवलेलं नाही की बाबा हे असं नाही, हे सांगायचं नाही, ते सांगायचं नाही. त्यांनी सगळं उघडं करून दिले तुम्हाला. सगळं हा जो परमार्थिक मार्ग उघडा केलेला आहे. आणि तो उघडा मार्ग, कारण काय होतं, माऊलींच्या आधी जर बघितलं तुम्ही तर एक एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष होळीला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेवा सार शोधविले. प्रत्येक गुरूंच्याकडे एक शिष्य असं होतं त्यावेळेला. पण माऊलींना वाटलं असं केल्यानंतर काय होणार, मला मिळेल सद्गुरूंकडनं बोध, मी कोणाला दुसऱ्याला एकाला देऊ शकतो. पण तसं केल्यानंतर सगळ्यांचा उद्धार होणार आहे, या जडजीवांचा उद्धार होणार आहे. तर त्यांना ती संतांना आपल्या सगळ्यांचा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी माऊलींनी काय केलं, हे उघडं करून दिलं. आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंकडे निवृत्तीनाथ महाराजांकडे प्रसादान मागितलं. आणि त्यांनी हे उघडं करायला त्यांच्याकडनं प्रार्थना केली. आणि त्यांनी ते उघडं केल्यानंतर आता आम्हाला सगळ्यांना सद्गुरूंकडनं बोध मिळतो. नाहीतर आपल्याला काहीच कळलं नसतं, हे सगळं कळलंच नसतं. कारण हे सगळं वाचनाचं, ग्रंथ वाचायचं किंवा हे सगळे तुमचे वेद, हे सगळं आपल्याला काय त्याचा अधिकार नव्हता पहिले. पण आता आपल्याला हे ग्रंथ वाचायचा वगैरे अधिकार कधी आला, माऊलींनी आपल्याला हे केलं. तर माऊलींचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. माऊलींनी हे जर उघडं केलं नसतं तर तुमच्या आमच्यापर्यंत हे भांडार आलं नसतं. आणि अजून एक माऊलींचा उपकार असा आहे की ते भांडार माऊलींनी आणि तुकोबारायांनी, ज्या संतांनी हे जे भांडार केलेलं आहे, त्या भांडारावर आपण बोलतोय. हे काय आपलं नाहीये, त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे आणि ह्याच्यावरनं आपण बोलतोय. आता तुम्ही जर बघितलं, बाहेर कीर्तनकार वगैरे जेवढे आहेत ते सगळे कीर्तनकार ह्या एकेका अभंगावर चिंतन करून तेवढे त्यांना त्याचं मानधन मिळतं. पण त्या मानधनामध्ये तुकोबारायांना किंवा माऊलींना ते काही असं मनी ऑर्डर पाठवतात का की माझ्या ह्या तुमच्या अभंगावर मला एवढं मिळालं ते तुम्हाला एवढे टक्के घ्या, असं नाही. ते कमवतात. पण हे सगळं कोणाचं आहे? माऊलींचं आहे. त्यांनी असं फुकट दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी असं उघडं करून दिलंय आणि सगळं भांडार उघडं केलंय. आणि ते भांडार आपण आता घेतोय. आणि ते भांडार आपण उघडं केल्यानंतर, ते भांडार आपण बघितल्यानंतर आपण त्याच्यातलं चिंतन करून आपण काहीतरी सगळ्यांसमोर, आपण लोकांसमोर सांगतो किंवा आपण चिंतन करतो. आणि आपण त्याच्या चिंतनामधनं आपण काहीतरी मनन करतो आणि आपण आपला उद्धार करून घेतो. तर हे सगळी कृपा संतांची आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात या अभंगामध्ये, तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, तुमची सेवा कळी काळाला जिंकते. खरंच आहे. कारण काय, आपण जो परमार्थ करतोय किंवा आपण जी भक्ती करतोय, ह्या भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपण परमार्थ करतो, भक्ती करतो, तेव्हा आपल्याला कळी काळाचं भय नाहीये. कारण तुकोबारायांनी जसं त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून वर गेले, सहदेव वैकुंठ गमन करताना ते बसले वर विमानामध्ये, तसा हा काळ आहे ना, हे काळ आपल्याला काहीच करू शकत नाही. कारण हा काळ आपल्याकडनं लांब जाईल. कारण काळाला अशी सत्ताच नाही. जिथे नामस्मरण चालतं, कीर्तन चालतं, तिथे जाऊ नको. म्हणजे काळाला तिथे जायची सत्ता नाहीये. यमधर्माने सांगितलेलं आहे काळाला की तू तिथे जाऊ नको. नामधारकाचा शिवा जाऊ नको, म्हणजे त्यांच्या ज्या वेशीपर्यंत पण जाऊ नको. कारण तिथे तू गेला तर तुला काहीच होणार नाही, तुला ते त्रास होणार आहे. आणि त्यामुळे काय होईल की आपल्याला काळ येणार नाही. आपल्याला घ्यायला जो येणार आहे ते विष्णुदूत येतील. आपल्याला यमदूत येणार नाहीत घ्यायला. जे परमार्थिक आहेत, जे भगवंताचं नामस्मरण सतत करतात, जे माळकरी आहेत, वारी करतात, हे आपण ठाम म्हणायचं की आपला उद्धार झालेलाच आहे. ज्यांनी माळ घेतलेले, नामस्मरण भगवंताचं नाम जे सद्गुरूंकडनं घेतलेलं आहे आणि जे सतत भगवंताच्या परमार्थिक कार्यामध्ये आहेत किंवा वारी करतायत, त्यांनी हे समजायचं की माझा उद्धार झालेलेच आहे. आमचे सद्गुरू आम्हाला सांगतात नेहमी की तुम्ही भगवंताचं नाम तुम्हाला मिळालंय ना, हे दुर्लभ आहे, सगळ्यांना मिळत नाही. आणि हे मिळालेलं नाम तुम्हाला मिळालं असल्यामुळे तुमचा उद्धार झालेलाच आहे. तुम्ही आता काहीच काळजी नका करू.
तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करत राहा. सद्गुरूंनी एवढं सांगितलंय. पण ते सांगितल्यानंतर जर आपण चिंतन केलं नाही तर उद्धार होईल का आपला? नाही होणार. तर आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण हे एकच या कलियुगामध्ये आपल्याकडे आहे. सकळांची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कळलं? त्यामुळे साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार. तो हरी आपल्या आतमध्ये साठवायचा आहे. म्हणजे तो आपल्या आतमध्ये साठवल्यावर साठविला हरी जी हृदय मंदिरी, हे हृदय मंदिर म्हटलंय. याला मंदिर समजा, या हृदयाला मंदिर समजा आणि या देहाला मंदिर समजा आणि त्याच्या आतमध्ये जो बसलाय तो भगवान परमात्मा आहे आणि त्याला साठवा. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येर झाला सुफळ व्यापार. म्हणजे येरधार म्हणजे काय? जन्माला येणं मरणं. जे जन्माला येणं मरणं म्हणजे जे काय 84 लक्ष योनी जे आपण जन्म घेतो ते सगळं आपलं सुटणार आहे जेव्हा आपण भगवंताला साठवलं तर. ज्याची सरली झाला सफळ व्यापार, आपला संसार सफळच होईल. आणि हे जर केलं आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला असं काहीतरी दर दिवशी आपल्याला काही ना काही हे चिंतन ऐकायला मिळतं. जसं आपण सोमवार ते रविवार आपण दररोज आपलं काही ना काही चिंतन, गातेवर चिंतन आज असतं, सोमवारी ज्ञानेश्वरीवर असतं, मंगळवारी याचं रामदास स्वामींचं दासबोध मंगळवारी दासबोध. असतं. बुधवारी आपलं परत ज्ञानेश्वरीवर चिंतन असतं. गुरुवारी आपण ओपन करून दिलंय, कोणी काही करू शकतो, कुठलाही अभंग घेऊन कुठलीही ओवी घेऊन त्याच्यावर चिंतन करू बुधवारी शकतो. एकनाथी भागवत. हा, बुधवारी एकनाथी भागवत असतं. आणि त्याप्रमाणे कसं असतं की आपलं जे चिंतन आहे ते त्या चिंतनामध्ये आपल्याला सतत भगवंताचं चिंतन घडतं आपलं. आणि त्यामुळे काय होतं की आपलं परम भाग्य आहे की आपण भगवंताचं नामस्मरण अखंड करू शकतो. आणि काय असतं, काही लोक असे असतात की फक्त सप्ताह टू सप्ताह, यावर्षी सप्ताह झाला की मग काय त्यांचं नामस्मरण नाही, कुठे कीर्तनाला जाणं नाही, काय नाही, फक्त पुढच्या वर्षी सप्त्याला जायचं. तसं नाही. पण आपलं काय असतं, आपलं रोजचं काही ना काही आहे. त्यामुळे आपलं परम भाग्य आहे की आपल्याला रोजचं काही ना काही चिंतन मिळतं. तसं आता आपल्याला ज्योतिताईंना माहिती आहे, आता आम्ही जरा आध्यात्मिक उत्कर्षासाठी आम्ही काही जॉईन केलेलं आहे. तिथे पण आम्हाला काही ना काही वेगळं नवीन नवीन करायला मिळतं. थोडं कठीण आहे पण तरी आम्ही त्याच्यातनं हळूहळू शिकू. कारण आता आपल्याला अजून तेवढं कळत नाहीये हे परमार्थिक काय, प्रवचन कसं करायचं, कीर्तन कसं करायचं. तिकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. आणि ते शिकायला मिळाल्यानंतर पुढे जाऊन आपण आपली सुधारणा करू शकतो, आपली प्रगती करू शकतो. आणि त्यामुळे असा हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी आणि आपल्या दिंडीबद्दल 2 शब्द बोला महाराज. आता दिंडी जवळ आली. हो हो. तर आता जी दिंडी आपली आता 7 तारखेला तुकोबारायांचे प्रस्थान आहे, 8 तारखेला आपलं माऊलींचं प्रस्थान आहे. तर ज्योतिताईंनी तुकोबारायांची दिंडी ते दरवर्षी काढतात, गेल्या वर्षी पण होती. तर त्या दिंडीमध्ये ज्यांना ज्यांना सहभाग व्हायचंय त्यांनी आतापासून त्यांना त्यांची नावं द्या किंवा त्यांना त्याप्रमाणे तयारी करायला लागते. कारण काय असतं की वारीला जाताना जे काही दिंडी मालक वगैरे असतात त्यांचं कार्य भरपूर असतं. त्यांना 6 महिने जवळजवळ त्यांना तयारी करायला लागते. ते काय असतं की 6 महिने म्हणजे कसं की तिथे जाऊन जागा बघणं आणि बाकी सगळी तयारी करणं. चुकून महाराज लेफ्ट झालेत, त्यांचा चुकून हात लागला त्यामुळे लेफ्ट झालेत महाराज. होतील 2 मिनिटात जॉईन. हां, झाले. स्पीकर बंद आहे महाराज तुमचा. स्पीकर लेफ्ट झालं होतं, ऑटोमॅटिक लेफ्ट झालं होतं, ते परत जॉईन केलं. तर त्यामुळे काय होतं की त्यांना ती सगळी तयारी करायला लागते आणि ती तयारी करण्यासाठी त्यांना वेळ पाहिजे. आणि आपण जर त्यांना नावं आतापासून दिली तर त्यांना एक अंदाज मिळेल की किती लोक आपल्या वारीमध्ये, कशी सोय करायची, काय काय अरेंजमेंट करायची. त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांचं म्हणजे ज्यांना ज्यांना या वारीला यायचंय 18 दिवस आपण जे चालणार 18-19 दिवस, तर त्या वारीसाठी सगळ्यांनी आपापली नावं द्यायची. कारण काय असतं, एकदा वारी जर आपण केली ना, 1 वर्ष जर आपण वारीला गेलो की त्या वारीवरनं आपण जेव्हा आपण द्वादशीला वगैरे निघतो परत किंवा पौर्णिमेला निघतो त्यावेळेला आपल्याला लक्ष पुढच्या वर्षाचं असतं
एक पहिल्या वर्षी वारी केली तो माणूस पुढच्या वर्षी येणारच. तो नाही असं नाही म्हणणार की मला वारीला यायचं नाही असं म्हणणारच नाही. तो पुढच्या वर्षी तो हमखास येणारच आहे. कारण काय तो सोहळाच असा आहे. त्या सोहळ्याला बघितल्यानंतर त्याला वाटतंच की आता मी या वारीला आलोय, पुढच्या वर्षी परत या वारीला मी यायलाच पाहिजे. आणि तो तयारी त्यापासून करतो. आमचं तसंच होतं. आमच्या पण वारीच्यासाठी आमची सगळी नावं ऑलरेडी आलेली आहेत. आम्ही आमच्या गणेशनाथ महाराज संस्थान 183 नंबर माऊलींच्या दिंडीमध्ये असतो. तर नावं आलेली आहेत ती सगळी आता तयारी आहे. आता त्याप्रमाणे ज्योतिताईंना पण ती सगळी अरेंजमेंट करायला लागते, सगळी सोय करायला लागते. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना आपली नावं द्या आणि त्याप्रमाणे नावं देऊन ते त्याप्रमाणे लिस्ट तयार करतील आणि सगळी पुढची तयारी ते करतील आणि मग वारीला सगळं आपली सोय होऊ शकते. म्हणून एवढं सांगतो, झालेली सेवा ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊलींच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाये दाने. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो, जो देवांची तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मातरंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नीती लोकी. भजलो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये. दुष्टा दुष्ट विजयी होवावे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुण्यात्. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण.